तुर्भे सेक्टर 21 परिसरात जुने वाद मिटवण्याच्या बहाण्यात तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे। या घटनेनंतर एपीएमसी पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष मोहन धुर्वे हे नोकरी करून असून दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी विक्की पाटील, संकेत लाड उर्फ लाडू, ओंकार वाघमारे उर्फ गण्या, विघ्नेश घरत, शकील मौला, चारुशिला आणि आणखी 3 अनोळखी इसम यांनी आपसात संगनमत करून फिर्यादीला जुने वाद मिटवण्यासाठी बोलावले। मात्र तिथे पोहोचल्यावर आरोपींनी अचानक हल्ला चढवला। क्रिकेटची लाकडी बॅट, फायबर रॉड, दगड व सिमेंटच्या विटांचा वापर करून त्यांनी फिर्यादी व त्याचे मित्र किशोर वरक आणि विक्की यांना बेदम मारहाण केली। या हल्ल्यात किशोर वरकच्या डोक्यात गंभीर जखम तर फिर्यादी आशुतोष ध्रुवेचा डावा हात फोरआर्म फ्रॅक्चर झाला आहे। तसेच विक्की कांबळे यांचा बरगण्यावर आणि हातांवर गंभीर दुखापत झाली आहे। पोलीस विक्की पाटील, संकेत लाड उर्फ लाडू, ओंकार वाघमारे उर्फ गण्या, विघ्नेश घरत, शकील मौला, चारुशिला तसेच 3 अनोळखी आरोपी एकत्र करून हल्ला केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे। हल्ल्यानंतर जखमींना वाशी एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांचा मृत्यू झाला आहे।